नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महान संत होते. त्यांचा प्रकट दिन हा प्रत्येक भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी त्यांच्या कृपेची अनुभूती मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने पूजा, साधना आणि नामस्मरण करणे अत्यंत फलदायी असते. आज आपण या विशेष दिवशी आपल्या घरातच स्वामींची पूजा कशी करावी आणि त्यांचा अद्भुत चमत्कारी प्रभाव कसा जाणवतो याची सविस्तर माहिती घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांचे जीवन परिवर्तन केले आहे. त्यांचा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उच्चारला की भक्तांच्या सर्व समस्यांचे निवारण होते. असे मानले जाते की त्यांच्या कृपेने कित्येक भक्तांना आरोग्य, संपत्ती, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त झाली आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनाची पार्श्वभूमी. स्वामी समर्थ हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतीचे अवतार मानले जातात. त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे वास्तव केले आणि तिथेच भक्तांना अनेक चमत्कार दाखवले. त्यांच्या प्रकट दिनाचे विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी त्यांच्या उपासनेचा प्रभाव अधिक तीव्र असतो. आता घरात आपण स्वामी समर्थ पूजनाची पद्धत कशी आहे ते पाहू. पूजेसाठी लागणारी सामग्री: स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो, तुळशीपत्र, फुले विशेषतः आबोली आणि चाफा, अगरबत्ती आणि धूप, नैवेद्य यामध्ये मध, दूध, साखर, पुरणपोळी, खीर, गूळ, पंचामृत मध्ये दूध, दही, तूप, मध, साखर आपण ठेवू शकतो. तसेच नारळ, लाल वस्त्र, बेलपत्र हे खूप महत्त्वाचे आहे. सुपारी, हळद, कुंकू आणि गंध, दिवा आणि तूप. आता पूजेची तयारी करायला सुरू करूया. स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा. स्वच्छ जागेत स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करा. लाल वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती ठेवा. दिवा लावा आणि अगरबत्ती प्रज्वलित करा. त्यानंतर पूजेची प्रक्रिया पाहूया. संकल्प व ध्यान. दोन्ही हात जोडून संकल्प घ्या की तुम्ही भक्तिभावाने स्वामी समर्थांची पूजा करत आहात. स्वामी समर्थांचे ध्यान करा आणि 3 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. पंचोपचार पूजन कसे करावे आता ते पाहू. गंध: स्वामींच्या प्रतिमेला चंदन लावा. पुष्प: स्वामींना आबोली किंवा चाफ्याची फुले वाहा. धूप दाखवा. दीप: तुपाचा दिवा प्रज्वलित करा. नैवेद्यामध्ये दूध, खीर, पुरणपोळी अर्पण करा. मंत्र जप आणि नामस्मरण कसे करावे आता हे पाहूया. मंत्र उच्चारण्याची संख्या: श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 21 वेळा जपा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 11 वेळा जपा. आता आरती आणि प्रार्थना कशी करावी ते पाहू. श्री स्वामी समर्थ आरती म्हणा. स्वामी समर्थांना तुमच्या जीवनातील अडचणी, इच्छा आणि प्रार्थना सांगा. प्रसाद वाटप. नैवेद्य प्रसाद स्वरूपात सर्वांना वाटावा. घरातले वातावरण पवित्र आणि सकारात्मक ठेवा. त्यानंतर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची ते पाहूया. स्वामी समर्थांची पूजा केल्याने मानसिक सुख आणि शांती प्राप्त होते. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की पूजेच्या वेळी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मानसिक तणाव, चिंता आणि भय हे दूर होऊन अंतःकरण
शांत होते. आता आर्थिक समृद्धी. स्वामी समर्थांना तुळशीपत्र अर्पण करून विशेष मंत्राचा जप केल्यास आर्थिक स्थिती सुधारते असे अनुभवी भक्त सांगतात. त्यांची कृपा मिळाल्यास व्यवसायात वाढ होते, कर्जमुक्ती मिळते आणि जीवनात आर्थिक सुख येते. तिसरा आहे आरोग्य लाभ. स्वामी समर्थांची कृपा घेतल्याने अनेक भक्तांना दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळाली आहे. पंचामृताचा प्रसाद घेतल्याने शरीर निरोगी राहते. त्यांच्या मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. त्यानंतर आपण पाहूया संकटमुक्त जीवन कसे मिळवावे. श्री स्वामी समर्थ नावाचा जप नियमित केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि नशिबात सकारात्मक बदल होतात. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की जीवनातील समस्या, अडचणी, अडथळे आणि त्रास दूर होतात. आत्मिक उन्नती आणि आध्यात्मिक जागृती कशी मिळवावी आता ते पाहूया. स्वामी समर्थांची उपासना केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. भक्तांमध्ये श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. जीवनातील दुःख, मोह, लोभ आणि राग दूर होतो. कुटुंबातील सौहार्द आणि सुखशांती. स्वामी समर्थांची पूजा केल्याने कुटुंबात आनंद, प्रेम आणि सौहार्द टिकून राहते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांतता आणि स्थैर्य निर्माण होते. आता इच्छापूर्ती आणि कार्यसिद्धी कशी मिळवावी ते पाहूया. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या मंत्राचा जप नियमित केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते. अपूर्ण स्वप्ने साकार होतात. श्री स्वामी समर्थ. जर तुमचेही काही अनुभव असतील आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने स्वामी समर्थांची पूजा करता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.